गॅस टंचाईमुळे इलेक्ट्रिक शेगडी असेल, कोळसा शेगड्या असतील किंवा डिझेल शेगड्या असतील, या उद्योगांना आता चांगले दिवस आलेत. पिंपरी चिंचवडमध्ये विविध औद्योगिक वसाहतीमध्ये बनवल्या जाणाऱ्या शेगड्या उत्पादनामध्ये आता मोठी वाढ झालेली आहे. सध्या गॅस टंचाई आहे आणि त्यामुळे शेगड्यांना मात्र अच्छे दिन आले. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. पाहूयात. पिंपरी मध्ये असेच एक उद्योजक आहेत ज्यांच्या डिझेल शेगडींना सध्या मोठी मागणी जी आहे ते बाजारामध्ये आहे. नेमक्या कशा पद्धतीने मागणी वाढलेली आहे आणि युद्धाचा सकारात्मक परिणाम त्यांच्या उद्योगावर कसा झालाय त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल? खरं तर युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस मिळायला अवघड झालेला आहे, हॉटेल बंद पडत आहेत आणि अशा ह्याच्यामध्ये तुमचा जो डिझेलवरची शेगडी आहे तो एक पर्याय चांगला आहे, पुढे आलेला आहे आणि मोठी मागणी त्यातला झालेली आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने मागणीत वाढ झालेली आहे? पूर्वीपासून गेल्या 30-35 वर्षापासून मी या भट्टींची कामं करतो. याआधी महिन्याला 2 ते 3 कामं जेमतेम मिळत होती, परंतु या युद्धाच्या परिणामामुळे याला प्रचंड मागणी आहे. तर डिझेलचा पर्याय हा बऱ्याचशा कारखान्यांमध्ये खूप पूर्वीपासून वापरला जातो. त्याचं कारण असं की एकदा गॅसची टाकी ही थंड झाल्यानंतर त्याचं प्रेशर कमी होतं, परंतु डिझेलचा फ्लो हा एकसारखा जर चालू राहिला तर तो अगदी किफायतशीर पडतो आणि वापरण्यासही अगदी गॅसपेक्षा सोपा आहे. त्यामुळे कशा पद्धतीनं ही शेगडी जी आहे ते काम करते? एकदा आपण डिझेल सोडलं की डिझेल हे बर्नरमध्ये येतं, नंतर तिथे पेटवून आपण फक्त मोटर चालू करावी लागते. हवेच्या ब्लोअरनुसार त्या बर्नरला प्रेशर मिळत राहतं. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.